मुंबईतील तरुणीसोबत धावत्या रिक्षात जो धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर नागपुरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे। नागपुरात एका शाळकरी मुलीसोबत तिच्याच रिक्षा चालकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। काय घडलंय नेमकं सविस्तर पाहूया। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। नागपूरमध्ये 10वी शिकणारी एक विद्यार्थिनी रोज ती रिक्षाने शाळेत आणि शाळेतून घरी जायची। पण बुधवारी 8 मेला तिच्यासोबत एक असा प्रकार घडला ज्याने त्या मुलीला हादरवून टाकलं। फक्त मुलगीच नाही तर अख्खं नागपूर शहर या घटनेनं हादरून गेलंय। 8 मेला शाळा सुटली आणि मुलगी तिच्या नेहमीच्या रिक्षेत बसली। जवळपास 2 वर्षांपासून ती याच रिक्षेतून प्रवास करायची। विशाल नावाच्या 25 वर्षीय रिक्षेवाल्यासोबत ती शाळेतून घराकडे निघाली, पण आज रिक्षा थेट घरी पोहोचलीच नाही। विशालने विद्यार्थिनीला शाळेतून घरी नेत असताना अचानक एका निर्जन स्थळी रिक्षा थांबवली। तो खाली उतरला। विद्यार्थिनी मागे बसली होती तिथे तो आला आणि त्याने चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थिनी प्रतिकार करू लागली, पण तरी सुद्धा विशाल तिच्यासोबत अश्लील चाळे करतच होता। विशालचा हा गुन्हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। नागपूरच्या ओंकार नगर परिसरात ही घटना घडली आहे। त्याच रस्त्यावरून एक जोडपं जात होतं। जेव्हा त्यांना हा प्रकार दिसला तेव्हा त्यांनी लपून रिक्षा चालकाचा व्हिडिओ काढला। या व्हिडिओमध्ये दिसतंय की रिक्षा चालक त्याच्या रिक्षाच्या बाहेर उभा होता आणि मागच्या सीटवर बसलेल्या शाळकरी मुलीला चुकीच्या पद्धतीने वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता। थोड्या वेळाने आपल्या ड्रायव्हर सीटवर तो गेला, पण तिथून सुद्धा वारंवार मागे वळून पाहत तिला अस्वस्थ करत होता। ती शाळकरी मुलगी त्याला स्वतःपासून दूर राहायला सांगताना हातवारे करताना दिसतीये। स्वतःच्या बचावासाठी तिने तिचे दोन्ही हात छातीसमोर ठेवले। ती खूप घाबरलेली होती आणि रडत ड्रायव्हरच्या आवाक्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतीये। हात जोडून त्याला घराकडे जाण्याची विनंती सुद्धा ती करतीये, तरीही तो काही ऐकण्याच्या मानसिकतेतच नव्हता। थोड्या वेळाने त्याने रिक्षा सुरू केली आणि पुढे निघाला। जोडप्याने शूट केलेला हा सगळा प्रकार, हा व्हिडिओ नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे। पोलिसांपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचला तेव्हा काही वेळातच पोलिसांनी चालकाचा शोध घेतला आणि त्याला पकडलाय। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। पण या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे। हा व्हिडिओ पाहून पालक संताप व्यक्त करतात। पण नुकतंच मुंबईत सुद्धा अशीच एक घटना घडली होती। बोरिवली भागात धावत्या रिक्षेत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। तिच्या सहप्रवाशाने हे कृत्य केलं होतं। त्या तरुणीने रिक्षा चालकाला थांबण्याची विनंती केली, पण त्यानं रिक्षा सरळ पुढे नेली। त्यामुळे घाबरलेल्या तरुणीनं थेट धावत्या रिक्षातूनच उडी मारली। तरुण मुलीच काय, पण अल्पवयीन शाळकरी मुलींसोबतही अशा संतापजनक घटना घडत असल्यानं प्रश्न पडतो की महिलांसोबत असं घडत असेल तर खरंच महिला आजही सुरक्षित आहेत का? कुठले बदल हवेत? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।